नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 11 जूनचे हवामानाचा अंदाज. कोणत्या भागामध्ये पाऊस आहे आणि कोणत्या भागामध्ये पाऊस नाहीये. तर आपण बघणार आहोत गुरुवार 11 जूनचे 4 वाजेच्या नंतरचे आपण हवामानाचा अंदाज हा बघणार आहोत. तर मित्रांनो, अगोदर आपण बघूया. मित्रांनो, आपण आता सुरुवात करतोय व्हिडिओला. तर आपण बघतोय आपले जे नेहमीच्या ठिकाणचे म्हणजे नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे या ठिकाणचे आपण जे बघतोय हवामानाचा अंदाज बघतोय. पाऊस कोणत्या भागात आहे ते बघणार आहोत. तर आपण आज बघणार आहोत नाशिक. तर तुम्ही बघू शकता नाशिक या ठिकाणी कुठे कुठे पाऊस पडतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आपल्याला पाऊस बघायला मिळतोय तर ते आपण बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओमध्ये बघूया की नाशिक या भागामध्ये कुठे आणि कशा प्रकारे पाऊस हा आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता नाशिक या ठिकाणी पूर्णतः या जिल्ह्यामध्ये पूर्णतः वातावरण हे आपल्याला कोरडं बघायला मिळतंय 11 जूनला 5 वाजेच्या नंतरच. तर आपण नाशिक मधील अजून इतर ठिकाणी सुद्धा आपण बघणार आहोत. तर आपल्याला बघायला मिळतंय तर नाशिक मध्ये तुम्ही बघू शकता दिंडोरी, पेठ, त्र्यंबक, घोटी, त्याचबरोबर सिन्नर, संगमनेर, निफाड, चांदवड, सटाणा, नामपूर, साक्री, पिंपळनेर, नवापूर, सुबीर, सापुतारा. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पाऊस पाऊस काय ढगाळ वातावरण सुद्धा तुम्हाला 11 जूनला बघायला मिळत नाहीये 5 वाजेनंतर. तर आपण बघूया नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका. तर निफाड तालुक्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर इथे वरती जर बघितलं तर हे बघू शकता तुम्ही पिंपळगाव, बसवंत, जोपूळ, मोहडी, ओझर, लाखलगाव. ओझर हा नाशिकचा भाग आला. लाखलगाव, त्याचबरोबर चिंचोली, सायखेडा, भेंडाळी, कोठुरे, नैताळे, विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूल, चांदवड आपण मगाशीच बघितलं. देवळा तुम्ही बघू शकता, देवगाव, त्याचबरोबर निमगाव, सिन्नर, वावी, कणकवली, नांदूर, शिंगोटे, घुलेवाडी, तळेगाव, दिघे, त्याचबरोबर संगमनेर, धांदरफळ, जोरवे तुम्ही बघू शकता, चास, वाघपूर, गारगाव. तर या ठिकाणी म्हणजे नाशिक जिल्हा पूर्णतः आपल्याला कोरडा बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर नाशिक जिल्ह्यात पूर्णतः वातावरण हे पूर्णपणे कोरडं आहे. तर आता आपण बघणार आहोत अहिल्यानगरचा जो भाग आहे तो बघणार आहोत. तर अहिल्यानगर भागातील काही जो भाग आपण बघणार आहोत तर तो बघूया. तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा पूर्णतः कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर तुम्ही बघू शकता बघा नांदूर, त्याचबरोबर मिरी, कोशपुरी, धनगरवाडी, वांबोरी, आपला रावरीचा जो भाग आहे तो, धवलपुरी तुम्ही बघू शकता, वांबोरी, त्याचबरोबर सोनई, रावरी, देवळाली, प्रवरा, श्रामपूर, टाकळी भान, खानपूर, महालगाव, म्हस्की, त्याचबरोबर इकडे जर अजून बघितलं तर खैरी, श्रामपूरचा जो हा भाग आहे श्रामपूरचा तर बघितलाय आपण. तर खैरी, खोकर, त्याचबरोबर चांगदेवनगर, जळगाव, एकरुखे, राहाता, शिर्डी, पोहेगाव, खुर्द, कोपरगाव, बोलकी, सोनारी, आपेगाव. माझ्या मते हा आपेगाव बोलकी ते जे आहे हा वैजापूर भागातील भाग आहे. त्याचबरोबर एकरुके, मोरेवाडी, राजुरी, लोणी, कोल्हार, देवळाली, प्रवरा आपण मगाशी बघितलं, मुसळवाडी. तर या भागामध्ये सुद्धा पूर्णपणे वातावरण हे आपल्याला कोरडं बघायला मिळतंय अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा. तर आता पुढचा भाग आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील तुम्ही बघू शकता चाळीसगाव, पाचोरा, सिल्लोड, जालना, पैठण, पाथर्डी सॉरी अहिल्यानगर मधील आली, वैजापूर. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. तर हे जे आहे तर इथे सुद्धा वातावरण आपल्याला
पूर्णपणे कोरडं बघायला मिळतंय. तर आता आपण इकडे बघूया पुणा. ठीक आहे. पुणे या ठिकाणी जर आपण पुण्यातील जर काही भाग बघितला तर पुण्यामध्ये सुद्धा जर आपण बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता, हे बघा, पुणे, पिंपरी चिंचवड, वाघोळी, तुळापूर, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, श्रीरामनगर, पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे तर तो पिंपरी चिंचवड, इंदुरी, त्याचबरोबर चाकण, खेड, मनसर, ठीक आहे, हुंडवाडी, जुन्नर. तर या ठिकाणचा सुद्धा जो भाग आहे हा सुद्धा पूर्णपणे आपल्याला कोरडा बघायला मिळतोय संध्याकाळी 5 वाजेनंतर. तर आपण आता बघूया 5 ते 7 वाजेपर्यंतचा जो हवामानाचा अंदाज आहे तो आपण बघूया 7 वाजेचा. तरी तुम्ही बघू शकता पुणे या भागामध्ये सुद्धा पूर्णपणे वातावरण आपल्याला कोरडं बघायला मिळते. पिंपरी चिंचवड, पुणे, वाघोली, तुळापूर या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे वातावरण हे कोरडं आहे. त्याचबरोबर तुम्ही अहिल्यानगरचा सुद्धा भाग जर बघितला तर अहिल्यानगर सुद्धा पूर्णपणे कोरडा आहे. संभाजीनगर सुद्धा पूर्णतः कोरडा आहे. हलक्याशा मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस नाहीये आणि ढगाळ वातावरण सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाहीये. तर नाशिक मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, नाशिक मध्ये सुद्धा पूर्णपणे वातावरण कोरडं आहे. ओझर, पिंपळगाव, बसवंत या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की वातावरण पूर्णतः कोरडं आहे. वातावरणामध्ये काही एक बदल आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे गुरुवार 11 तारखेला पावसाचा अजिबात अंदाज आपल्याला आलेला नाहीये. म्हणजे पावसाचा अंदाज हा नाहीच आहे, कारण की पाऊस हा आपल्याला बघायलाच मिळत नाहीये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 11 तारखेचे 4 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंतचा हवामानाचा अंदाज बघितला. कोणत्या भागामध्ये पाऊस आहे आपण तेही बघितलं. जर तुम्ही सुद्धा कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघतायत मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्या भागातील सुद्धा जर हवामानाचा अंदाज जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.